कर्नाटक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित रासलीला प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. डीजीपी रामचंद्र राव यांनी आपल्या कार्यालयातच गणवेशात महिलांसोबत अश्लील वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. डीजीपी रामचंद्र राव हे सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री राण्या राव यांचे सावत्र वडील आहेत. मुलीच्या प्रकरणामुळे आधीच ते अडचणीत सापडले होते. आता त्यांच्या कार्यालयातच महिलांसोबत गैरवर्तन करतानाचे व्हिडिओ समोर आल्यानं वाद अधिक गडद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रामचंद्र राव आपल्या कार्यालयात गणवेशात असतानाच अनेक महिलांसोबत अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. मॉडेल्ससह विविध महिलांसोबत सरसवाड केल्याचा व्हिडिओ समोर आला असून कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या महिलांशीही ते गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला जातोय. त्यांच्या कथित लैंगिक कृत्याचे हे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अशा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या या प्रकारात सहभाग असल्याने संपूर्ण पोलीस खात्याची मोठी नामुष्की झाली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर येताच विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली असून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधी सोन्याच्या तस्करी प्रकरणात मुलगी राण्या राव हिला विमानतळावर नियमबाह्य पद्धतीने व्हीआयपी वागणूक दिल्याच्या आरोपामुळेही या अधिकाऱ्याला अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर रामचंद्र राव यांची नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालय डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव.